आता मी ना तुपामध्ये ना भगर बनवणार आहे। आता कढाई ठेवतो, कढाईमध्ये मिरच्या टाकून घेतल्यात बघा। मिरचीच्या नंतर मी टाकून घेते बघा, एक बटाटा बघा, छान असं मिक्स करून घेणार। आता टाकला लाल मिरच्या टाकलेल्या आहेत बघा। आणि बघा इथं मी आता शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेते त्याच्यामध्ये। यामध्ये असे भगर टाकून घेणार आणि असं मिक्स करून घेणार आहे छान असे भगर। आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया बघा। मीठ टाकल्याच्या नंतर असं मिक्स करून घेऊया बघा। आपल्या भगर उपासासाठी छान आहे बघा। आणि बघा आपले भगर कसे होत आहे आता। आणि बघा आपले भगर कसे होत आहे, एकदम मोकळी झालेली आहे छान। बघा आपला भगरीचा भात कसा झालेला आहे, छान एकदम मस्त सुक्का आहे बघा, एकदम मोकळे झालेले आहे बघा। किती भारी झालेलं आहे बघा। तर कशी झाली आपली भगर नक्की कमेंटमध्ये सांगा।